नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संतापजनक, पुण्यात वसुलीवरून हाणामारी, एजंटला प्रकरण भोवणार, आरबीआयचा तो नियम येणार अंगलट। हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भर रस्त्यात बँकेचे वसुली एजंट घेरून मारहाण करतात। रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात। एजंटनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे। कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही। वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाही। जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल। या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली। राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे। राज्याच्या गृह खात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी। सदर वसुली एजंटवर कारवाई झालीच पाहिजे, पण संबंधित बँकेची ही जबाबदारी टाळता येणार नाही। या बँकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे। या खाजगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पुणे।